शरीर हेरेची सरे संपणार आहे. किंबहुना येराजारे चिरापडे. म्हणजे सामान्य जीव जो ह्या गुरुला शरण गेलेले नाहीत, भगवंताला शरण गेलेले नाहीत, पारमार्थ केलेले नाहीत, नामस्मरणे केलेले नाहीत, आता भक्ती केलेले नाहीत, एकच सांगावं म्हणजे भक्ती केलेले नाहीत, परंतु त्यांचं कसं असतं महाराज, येराजारे चिरापडे, पुनरपी जननम पुनरपी मरणम. त्याच्याच करता ही भक्ती मार्ग आहे महाराज. आणि आज त्याने खरोखर का झालेला आहे म्हणजे आपल्या अनुभवानुसार खरोखर त्यांना चांगलं लोक प्राप्त झालेलं आहे. वैकुंठाचं त्यांचं गमन झालेलं आहे. पण समजून घ्यावं महाराज, म्हणजे काय त्यांची एक मागे काय तपस्या केलेली आहे महाराज. त्या तपस्यामुळे काय झालेलं आहे महाराज, त्यांचं आज तपाचे सामर्थ्य तपनिल्या अमुक चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. म्हणून काय खरोखर त्यांना वैकुंठच प्राप्त झालेला आहे असं समजून घ्यावं प्रत्येक ठिकाणी. काय आज त्यांच्या नावावर आज तुम्ही आम्ही सुद्धा बी नामस्मरण करत आहे, म्हणजे ते जिवंत असताना सुद्धा तेच करत असतात महाराज, गेल्यानंतर सुद्धा तेच करायला लावतात, परंतु त्यांच्या नावावर पण तेच आपण करत असतो महाराज. म्हणजे काय म्हणून समजून घ्यावं त्यांना, खरोखर संत, त्यांना असं संत म्हणावं महाराज. नाहीतर आपल्याला काहीतरी देखवा म्हणजे भूषण धारण करून जगात एक मला संत म्हणून घ्यावं, मी संत म्हणून घ्यावं असं जर वागून गेलं तरी त्याला त्याची कीर्ती अमर राहणार नाही आणि त्याला संत पण त्याने होणार नाही महाराज. परंतु हे असं यांचं अटल काय होतं महाराज, निष्ठा होती, श्रद्धा होती. एवढंच नाही महाराज, तिने काय कुठे भेटतात ना त्यावेळेस ते का म्हणत होते, अरे काय रे तुम्ही गुरु महाराज येत आहे आणि गावाला घेऊन जायचं काय तर प्रयत्न करता का, घरी घेऊन जायचं काय तर प्रयत्न करता का, काही कार्यक्रम ठेवून भेटणार काय महाराजांनी बोलवून, काय तर असलं तर सांगा रे मी बोलून देतो महाराजांना, असं म्हणत होते महाराज. खरोखर मोठं काय होतं त्यांचं, गृहावर सुद्धा काय मोठं विश्वास निष्ठा होती आणि काय सेवा केलेली होती महाराज. सेवा केल्यामुळे काय होतं महाराज, त्यांनी त्यांच्यापर्यंत सुद्धा हट करत होते महाराज, गृहापर्यंत सुद्धा हट करत होते. म्हणजे काय असतो, आज सेवा केलं की अधिकार प्राप्त होतोय, हक्क निर्माण होतोय, अधिकारामुळे हक्कामुळे हट पण केला जातो महाराज. म्हणजे तसंच काही न करता आम्ही हट केलं तरी ते जमणार नाही महाराज. म्हणून एकट्याचं काम केल्यानंतर काय असतो महाराज, आम्ही राबलेलं आमचं श्रम झालेलं असतो महाराज, तिथे आमचं काय असतो ना ते राबलेलं तिथे काढून घ्यायला काय आम्हाला काय होतं महाराज, अधिकार प्राप्त होतो महाराज. तसं ह्यांनी सेवा मोठी सेवा केलेलं होतं महाराज, त्याच्यामुळे एवढं सगळं काय झालेलं आहे महाराज. आज त्यांच्या नावावर सगळा कार्यक्रम होत आहे. आणि असं महाराजांनी, आपले महाराज आहेत नारायण महाराज, आणि ह्यांनी ज्या वेळास मालकांना आमंत्रण देतात आणि येण्याकरता आव्हान करतात, त्यावेळेस मालकाने आम्ही बाबा होत नाही, मी मला जमत नाही असं म्हणत नाही. म्हणजे काय असतो महाराज, त्यांच्या पूर्वजांची तपस्याच म्हणावं, त्यांनी वडिलांनी केलेली ती तपस्या आहे महाराज. त्या तपस्यामुळे महाराज ते का होतो महाराज, हक्क निर्माण होतो महाराज. म्हणून का म्हणतात महाराजांनी, आज प्रत्येकाला काय हवं आहे महाराज, ह्या ज्ञानासारखा प्रकाश कुठला नाही, अज्ञानासारखा अंधारा कुठला नाही महाराज. त्याच्यामुळे का होतो महाराज, ते ज्ञान पैगा बरवे, ते कोणाजवळ आहे महाराज, ह्या संतांच्या जवळच ते ज्ञान आहे महाराज. आणि ते ज्ञान कुठे सापडतंय म्हणजे ह्यांच्या असल्या संतांच्या संगती, मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती हेने पंते. असं भगवंताची प्राप्ती आम्ही करून घ्यावं, म्हणजे आम्हाला कुठेही भगवंत असं सापडत नाही महाराज. आम्ही काय केलं पाहिजे, संत संगतीमध्ये आम्ही काय केलं पाहिजे, राहिलं पाहिजे, संतांचं ऐकलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे. ज्या वेळेस आम्हाला का होतो तर सहज भगवंताची तुम्हा आम्हाला प्राप्ती होते. म्हणजे काय, कोण पुण्य ह्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविने, ऐशे वर्म मज गावी नारायणा, अंतरीच्या पुन्हा प्रगटुनी, भऊ अवगड हये संत भेटी, परिहा जगजेती करुणाची.
खरोखर काय म्हणतात महाराजांनी, भाऊ अवघड आहे संत भेटी, परंतु भगवंत ज्या वेळास तुमच्या आमच्यावर कृपा करतो ना महाराज, त्या वेळास तुम्हा मला ते सहज घडत असतो महाराज. आता बऱ्याच जणांचा प्रयत्न चालू आहे ते येण्याकरता महाराज, तरी सुद्धा काही त्यांचा एक प्रारब्धामध्ये कर्म असला की ते सहज घडत नाही महाराज. आणि तो भगवंताची पण कृपा झाल्याशिवाय असलं कार्यक्रम आम्हाला घडत नाही महाराज. आज तुमचं सगळ्यांचं काय खरोखर भगवंताने तुमच्यावर कृपा केलेला आहे महाराज. म्हणून असल्या संत संगतीमध्ये तुम्हाला येण्याकरता सोपं झालेलं आहे महाराज. म्हणून अशा बऱ्याच ठिकाणी त्याने काय केलेलं आहे महाराज, असं रवी दीप हिरा धाविती देखणे अदृश्य दर्शनी संताची या, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. का म्हटलेले आहे, रवी दीप हिरा धाविती देखणे अदृश्य दर्शने संताची या. तो भगवंत कसा आहे, अदृश्य आहे महाराज. का दृश्य आहे भगवंताचं, दृश्य पण आहेत, परंतु ते आमच्या जवळ तेवढी शक्ती असली की त्याचा आम्हाला साकार रूप पण आमच्या समोर थांबलेला असतो महाराज. परंतु ते सगळं एकदम जमत नाही महाराज. आमची तपस्या झाली पाहिजे, सेवा झाली पाहिजे, ज्या वेळास ते सोपं होतं महाराज. तसं हे गुप्त रूपाने आहे. म्हणून काय म्हणतात, आज त्या संतांच्या जवळ भगवंत आहे. रवी दीप हिरा धाविती देखणे अदृश्य दर्शने संताची या. रवी दीप हिरा हे सगळे काय महाराज, दृश्याची असलेल्या वस्तूची ओळख करून देणारे आहेत महाराज. परंतु ते गुप्त रूपाने असलेल्या त्या वस्तूची ओळख करून देणारे आहेत का महाराज. रवी दीप हिरा नाही महाराज. ह्यांच्यापेक्षा काय महाराज उंच स्थान देऊन बोलतात महाराज तुकोबरायाने. आचार ब्रह्मादिका. ते संत कसं आहे, त्या संताजवळ काय शक्ती आहे, अवघड आहे. ते तसलं काय म्हणा, ते आम्हाला काय करतात, त्यांनी ते आम्हाला देवाची प्राप्ती करून देतात. म्हणून यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका. तिच्या पुढे म्हणतात महाराजांनी, तापलिया चंदन निववितो पुढी, त्रिगुण तो काढी संत संगी. काय म्हणतात, तापलिया चंदन निववितो पुढी, त्रिगुण तो काढी संत संगी. त्रिगुण आहेत महाराज, आध्यात्मिक, आदिदैविक, पुढे आदिभौतिक. आणि ही तिन्ही महाराज बंधनच कार्य करणारे आहेत महाराज. आणि हे ज्या वेळा संतांच्या जवळ ही तिन्ही गुण सुद्धा नाहीत महाराज, देवाजवळ पण ही नाहीत महाराज, ती सुद्धा आमची ते नष्ट करतात म्हणून संतांनी. नाहीतर ते तिन्ही बंधन करणारे आहेत म्हणून. ते बंधन म्हणजे कसं असतो महाराज, आज सोन्याची बेडी सरकणे आणि लकोंडाची, चांदीची आणि सोन्याची असल्यामुळे मला ती बंधन करत नाही असं म्हटलं तर जमेल महाराज. तिचं कामच ते आहे महाराज. म्हणून काय की हे तसं ती तिन्ही गुण, त्यात 2 गुण जाऊन 1 गुण राहिलं सुद्धा काय करणार आहे, आम्हाला बंधनच करणार आहे. म्हणून त्या तिन्ही गुणात मुक्त करणारे कोण आहे, त्रिगुण तो काढी संत संगी. तिच्या पुढे म्हणतात महाराजांनी, माय बाप पिंड पाळी येल्या माया, जन्म मरण जाय संत संगी. महाराज कुठलीही देवाची सेवा केली नाही, कोणाच्या आई वडिलांची सेवा केलेली आहे, त्याच्यामुळे ते काय भूवैकुंठ म्हणते. आणि असं असून सुद्धा असं काय बोलले, हे पण प्रश्न निर्माण होतोय. इथे काय बोललेले, माय बाप पिंड पाळी येल्या माया, जन्म मरण जाय संत संगी. काय म्हटलेले आहे, त्या मायाची ओळख करून देणारे, मायेत गुंतवणारे कोण आहेत, आई वडील आहेत. परंतु त्या मायेतनं बाहेर काढणारे, भगवंताची प्राप्ती करून देणारे ते नाहीत म्हणतात महाराज. परंतु तसं पण नाही. आणि ते त्या मार्गाला जर लागलेले असले तर, पंढरपूरची पताका खांद्यावर ठेवलेले, पंढरपूरची वारी चालवणारे आई वडील असले की महाराज त्या मुलाचं पण उद्धार करू शकतात महाराज. परंतु ते त्या मार्गाला नाही. या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त करणारे संत संगत आहेत, संत आहेत महाराज. तिच्या पुढे काय म्हणतात महाराजांनी, संताचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण.
संतांचे वचन वारी जन्म दुःख. प्रत्येक एक जीवाला ह्या जन्मास आल्यानंतर मला सुख आहे बाबा, मी सुखी आहे असं कोणी म्हटलेलं ऐकलं काय महाराज तुम्ही? किती धन प्राप्त होऊन दे महाराज, बायको मुलं असून दे महाराज, भरपूर बंगले गाड्या असून दे महाराज, प्रत्येक एकाच्या समोर दुःखच आहे महाराज. परंतु कसं असतं महाराज, दुःख दाखवत नाही काही माणसं, परंतु आतल्या बाजूने किती धनवान असतो ना तेवढा दुःखच आहे महाराज, दुःख असतं महाराज. परंतु सुखी आहे काय महाराज? नाही महाराज, सुख कोणी नाही महाराज. त्याच्याकरता महाराज काय म्हणतात, संतांचे वचन वारी जन्म दुःख. ह्या दुःखातनं मुक्त करणारे संतच आहेत महाराज, आणि त्या संतांमुळे तो दुःख निवारणे आमचा होऊ शकतो महाराज. परंतु आम्ही काय केलं पाहिजे महाराज? संतांच्या सान्निध्यामध्ये राहिलं पाहिजे, संतांचं ऐकलं पाहिजे. संतांचं ऐकल्यानंतर काय होतं महाराज? तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. माऊली म्हणतात 9व्या अध्यायामध्ये काय केलं पाहिजे? त्यांचं ऐकलं पाहिजे. प्रत्येकाला सुखाची गरज आहे, दुःख निवारण व्हावं असं प्रत्येकास वाटतो महाराज. त्याच्याकरता त्यांचं ऐकलं पाहिजे. ऐकल्यानंतर काय होतं महाराज? त्या सर्व सुखाशी पात्र होईजे. सर्व सुख म्हणजे महाराज आमचा जो बास आहे त्या सुखाला काय महाराज? माफ आहे महाराज.